नमस्कार. तुम्हा सर्वांचे मायलेक ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. हा माझा पहिला व्हिडिओ आहे. तर श्री गणेशाय नमः. आज आहे गुरुवार आणि गुरुवारसोबतच आज आहे दत्त जयंती. तर गुरुवारची पूजा, दत्त जयंती हा सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर पूजा गुरुवारची करायची म्हटलं की दिवस सगळा पूजेमध्ये जातो. नैवेद्य वगैरे बनवायचा. कधी गुरुवार निघून जातो हे समजतच नाही. तर मी इथं स्टेप बाय स्टेप पूजा मी कशी करते हे तुम्हाला दाखवलेलं आहे. पहिला मी पाट मांडून त्यावर वस्त्र अंथरून मग तांदळाची रास घालून ती पसरवून घेतलेली आहे. मग त्यावर कळशी ठेवून 5 डाळे घालून त्यावर कळशीवर 8 बाजूला हळद कुंकवाची बोटे ओढून घेतलेली आहेत. हळद आणि कुंकू मिक्स करून हे आपल्याला बोटे ओढून घ्यायचे आहेत. आणि एक छोटीशी लक्ष्मीची पूजा मी केलेली आहे. जर तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही त्या फोटोचा देखील पूजा करू शकता. आणि लक्ष्मीनारायणचा फोटो एक आहे, त्याची देखील मी पूजा केलेली आहे. श्रीयंत्र, लक्ष्मीचरण हे पण आहे, याची पण पूजा करायची आहे. आणि कवड्या ज्या असतात ना त्यांची पण मी पूजा केलेली आहे. एक लक्ष्मी स्वरूप मानलं जातं, त्यामुळे त्यांची पण पूजा मी इथे करणार आहे. तर पूजा झाली, फुलं वगैरे घालून घेतली. हार वगैरे करण्यात खूप वेळ गेला आणि मग नंतर ना आता पौतं वगैरे करून हे घातलेलं आहे. खूप छान वाटत आहे. वातावरण अगदी प्रसन्न वाटतंय फुलं वगैरे बघून. फुलं वेगवेगळी असली की पूजेला खूप छान वाटतं. आणि इथं मी गजलक्ष्मीची देखील पूजा केलेली आहे. ज्या काही लक्ष्मी आपल्या घरात आहेत त्या सर्वांची पूजा आपल्याला इथं करणं गरजेचं आहे. आणि मग हे लक्ष्मीचरण आणि हे मी आता ठेवलेले आहेत. नैवेद्यासाठी मी इथे दूध ठेवलेलं आहे आणि फुटाणे, साखर यांचा देखील इथं मी नैवेद्य दाखवणार आहे संध्याकाळी. आणि मग इथं समई लावून मी पूजा संपूर्ण केलेली आहे. रांगोळी वगैरे काढल्यानंतर खूप भारी वाटायला लागलं. धुपाचा सुगंध, अगरबत्तीचा सुगंध, कापूर मग ते घरात खूप छान सुगंध पसरलेला होता. खूप छान, अगदी मन प्रसन्न झालं. आणि हे बघू शकता दत्त जयंती असल्यामुळे मी बाहेर खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे. तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली आणि पूजा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आज हा माझा पहिलाच व्लॉग आहे, त्यामुळे थोडंसं दडपण माझ्या मनावर आलेलं. पण तुम्ही मला कमेंट करून तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलात तर मला खूप छान वाटेल आणि प्रोत्साहन मिळेल असे छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी. तर मला नक्की कमेंट करून सांगा की हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते. आज दत्त जयंती आहे, त्यामुळे मंदिरात जायचं आहे. दत्तांच्या संध्याकाळी 6 वाजता तिथे पाळण्याचा कार्यक्रम होणार आहे. तर मंदिरात आल्यावर खूप प्रसन्न वाटतं. इथे भजनाचा कार्यक्रम चालू आहे. आता थोड्याच वेळात पाळण्याचा कार्यक्रम सुरू होईल आणि खूप